तर मग सर्व मित्रांचे स्वागत आहे एक अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लॅश ऑफ क्लॅन्स CWL डे 3मध्ये अटॅक करणार आहे आणि आपली आर्मी सेम राहणार आहे. तर मी तुम्हाला एकदा वॉर नंबर 2चं रिझल्ट दाखवतो, जसं की मी लास्ट व्हिडिओमध्ये बोललो होतो. आणि बघू शकतात की 39 स्टार आणि या 6 स्टार्स आम्ही लॉस केले आहे. एक अटॅक 1 स्टार झाला, 2 अटॅक 1 स्टार झाले त्यामुळे. आणि ठीक आहे, काही इश्यू नाही आहे. 2 अटॅक आमचे 1 स्टार झाले आहेत, काही नाही. नेक्स्ट वॉरमध्ये आम्ही रिकवर करूयात ना. कालच्या व्हिडिओपेक्षा आजच्या व्हिडिओमध्ये माझा आवाज जास्त क्लिअर आणि ओरिजिनल वाटत असेल तुम्हाला, है ना. जर तुम्हाला आजचा व्हिडिओचा आवाज बेटर वाटत असेल तर कमेंट्समध्ये कमेंट करा. आणि आता आपण परत येऊ आपल्या वॉर नंबर 3वरती, जे की आत्ताच चालू झालं आहे, डे 3. अँड आता आपण अटॅक करू. पहिलं तुम्हाला मी थोडंफार दाखवतो कसे बेस, आर्मी आणि बाकी सर्व काय आहे. तर आपण नंबर 13वरती अटॅक करणार आहे. प्लॅन तर खूप सिम्पल आहे, जास्त कॉम्प्लेक्समध्ये जाणारच नाही आहे. आपल्याला लई प्रायोरिटी द्यायची आहे CC आणि मोनोला इथे या बेसमध्ये. आणि वरच्या साईडने अटॅक करणार आहे, जिकडनं रिव्हेंज टावर आणि हेवी डिफेन्स आहेत तिथे. इन्व्हिजिबल टावर दोन्ही यूज केलेले आहेत तिथे. आणि बाकी तर बेस चांगला आहे. कसं करू शकतो आपण अटॅक ना, एकदम इझी पद्धतीत करायचं, जास्त कॉम्प्लेक्स नाही करणार आहे. एकदम सिंपल आर्मी आपली आणि सिंपल अटॅक स्ट्रॅटेजी असणार आहे आपली. तर आपण अटॅक, एक सेकंड हा, कोणीतरी अटॅक केला आहे. नंबर 15वरती शिव द डॉन अटॅक करत आहे. एकदा आपण रिप्ले बघूया, सॉरी लाईव्ह बघतो आपण. आता रिप्ले जेवढा अटॅक बघून झाल्यानंतर आपण अटॅक करूया. आय होप की माईक म्हणून आवाज ठीक येतोय. सुपर ड्रॅगन्स CC वॉर्डन अबिलिटी किती आहे आता. स्पेल्स तर भरपूर सारे आहेत अजून. ड्रॅगन डी तर मग आता हा ड्रॅगन ड्यूकवरती एक रिवाईव्ह वापरेल, यूज केली. अजून सर्व स्पेल यूज केले भाईंनी. हा 3 स्टार अटॅक आहे. 3 स्टार. सुपर ड्रॅगन्स कुठं गायब झाले? सर्व सुपर ड्रॅगन्स गायब झालेले आहेत, पण स्टील इथं DD आहे, त्यामुळे हा 3 स्टार अटॅक होऊ शकतो. थोडासा टाइम लागेल, बट इझी 3 स्टार आहे. इंडियन प्रिन्स पण अजूनपर्यंत जिवंत आहे. हा इझिली 3 स्टार झालेला आहे अटॅक. फर्स्ट अटॅक शिव द डॉननी इथं 3 स्टार केलेला आहे. अँड हा झालेला आहे 3 स्टार अटॅक. आणि मी म्हणजे लॉंग फॉर्म व्हिडिओ ह्यामुळे अपलोड नाही करत आहे, कारण की भाई लॉंग फॉर्म व्हिडिओवरती व्ह्यूज नाही येते. बाकी आता आपण आपला अटॅक करूया.
भरपूर मोठी होते व्हिडिओ. सो ॲज डिस्कस नंबर 13 वरती अटॅक करणार आहे आपण. बेस तर एवढाही डिफिकल्ट नाही आहे, बट आहे थोडा. बट आपला प्लॅन पण तेवढाच सिम्पल आहे. तर मग आपण आपला अटॅक कंटिन्यू करू. आर्मी बघू शकतात, सेम आर्मी ॲज लास्ट. अँड हा बॅकग्राऊंड आवाजला थोडा इग्नोर करा जर बॅकग्राऊंडमध्ये नॉईजी असेल. बूस्ट यूज करायचं की नाही राहून द्या, होऊन जाईल विदाऊट बूस्ट. पण ते 2 थ्रोवर अँड फर्नेस आणि फनल इथं आपण प्रॉपर क्रिएट करतोय. या स्पेल लेट डिप्लॉय केली, काही इश्यू नाही. कंपार्टमेंट आपण पूर्ण टेकडाऊन नाही करू शकलो, बट स्टील काही इश्यू नाही. आपण थ्रोवर्सला टाकून देऊ, बॅक साईडनी थ्रोवर्सला डिप्लॉय करू, जेणेकरून आपण लवकरात लवकर ती व्हॅल्यूज गेन करू जी आपण डी संग नाही गेन करू शकलो. आणि इन्व्हिजिबल टॉवर ॲक्टिवेट झाला साईडचा. अँड हिरोजला थोडंसं लेट डिप्लॉय करतो आहे मी इथं, कारण की हिरोजवरती स्टार्टिंगलाच लय जास्त डॅमेज नको आहे मला. आणि डी डीला आता रिवाईव्ह केलं, बट डी डीवरती भरपूर डॅमेज होतो आहे. वरचा कंपार्टमेंट अजून बाकी आहे, तिथं अजून एक टोर्डम स्पेल, अजून एक स्पेल डिप्लॉय. थ्रोवर्स आहेत, टी एसला टेकडाऊन करतायत. तर सेकंड इन्व्हिजिबल टॉवर ॲक्टिवेट झालेला आहे. अटॅक ठीक चालला आहे अजूनपर्यंत, तरी आपल्याकडे भरपूर टाईम आहे, 1 minute 20 seconds. अँड स्टील ते वेट करू किंगच्या ॲबिलिटीसाठी. डी डीला रिवाईव्ह अँड आता रेज स्पेल यूज करू डी डीवरती. अँड किंगची ॲबिलिटी, बस वेट करू थोडंसं. सिंगल इन्फर्नो वाचवायचं होतं डी डीला. काही झाला हा ट्रिपल डे. सो बेस ते आपण ट्रिपल केलेलं आहे. पॉइझन स्पेल अँड टोडम स्पेलला आपण सेव्ह केलेलं आहे, 2 स्पेल्स वॅग केले आहे. ह्या अटॅक सांगते मी हा व्हिडिओ इथंच थांबवतो आहे. आणि वॉर 3चे अपडेट्स मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईल की काय झालं, किती स्टारने आम्ही जिंकलो. आम्ही हरणार तर नाही ही वॉर, मला माहीत आहे. बाकी व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट्स पण करा की अजून कुठे काय मी इम्प्रूव्ह करू शकतो, कुठे मी एवढा चांगला नव्हतो.